नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित जो परिच्छेद आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर पाठाखालील स्वाध्याय विस्तारित रूपात अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद विस्तारित रूपात अभ्यास करून घेऊया। डॉक्टर खानखोजे यांच्या जेनेटिक्स आणि जमीन आणि पिके यांच्यावरचा विस्तारित अभ्यास आणि संशोधन लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रित केलं आणि संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करायला सांगितला। आणि या दौऱ्याच्या वेळेस जो काही मेक्सिकन सरकारने मग या दौऱ्याची व्यवस्था सुद्धा केली। त्या दरम्यान मग डॉक्टर खानखोजे यांचं कार्य काय होतं तर सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पाहावी जाऊन, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्या, त्यांच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार समजून घ्यावे, त्यामध्ये सुधारणा सुचवाव्या। ही सगळी कामगिरी डॉक्टर खानखोजे यांच्यावरती सोपवण्यात आली होती। त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली। या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेले मक्याची पैदास नी दर्जा वाढवण्याचा दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली। बघा, मेक्सिकन सरकारने जेव्हा त्यांना आमंत्रित करून हे एवढं मोठं कार्य त्यांच्यावरती सोपवलं त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला मेक्सिकन जनतेचं जे प्रमुख अन्न होतं, काय होतं त्यांचं प्रमुख अन्न तर मका। तर या मकाची निर्मिती कशी होते, कशी करायची, त्याचा दर्जा कसा वाढवला जाईल ह्या दृष्टीने त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलं, संशोधन करायला सुरुवात केली। मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली। मग बघा, मेक्सिकोमध्ये जी निरुपयोगी मानली जाते ती वनस्पती म्हणजे तेओ आणि मुख्य अन्न असलेली म्हणजे मका। तर ह्या दोघांचं त्यांनी एकत्रित रूप करून तेओसिंतले किंवा तेओ मका ही नवी संकरित जात निर्माण केली मक्याची। एकेका मक्याच्या ताटावर 30 कणसे आणि ती सुद्धा डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली। एकेका मक्याच्या ताटावर 30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली। आता बघा, जर अधिकतर आपण पाहतो मक्याचे जे झाड असतं किंवा मक्याचे जे ताट असतं त्याच्यावरती जास्तीत जास्त 5-6 मक्याची कणसं येतात, पण डॉक्टर खानखोजे यांनी मक्याचे एक अशी जात संकरित केली की त्याच्यावरती एका मक्याच्या ताटावरती 30 कणसे आणि ती पण पूर्ण डाळिंबाप्रमाणे पूर्ण दाणे भरलेली। अमेरिकेत यशस्वी झालेल्या मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले। मग बघा, अमेरिकेमध्ये जे काही त्यांनी मक्या संदर्भातील संशोधन केले होते, काय प्रयोग केले होते ना, तेच त्यांनी मेक्सिकोमध्ये सुद्धा ती योजना राबवली। त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली। मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला। मग अशा रीतीने बघा, मेक्सिको सरकारने जी काही कामगिरी त्यांच्यावरती सोपवली होती ती कामगिरी ते संशोधन डॉक्टर खानखोजे यांनी उत्तमरित्या करून दाखवले आणि मक्याची जी काही लागवड निर्मिती केली होती आणि त्याची पैदास उत्तमरित्या वाढलेल्या कारणाने मेक्सिकन सरकारने 1930 या साली राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आणि नवीन संशोधनासाठी देण्यात येणारा जो पुरस्कार असतो तो डॉक्टर खानखोजेंना देण्यात आला आणि अशा रीतीने त्यांचा गौरव मेक्सिको सरकारने केला। पुढे लेखिका सांगत आहे की गहू मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले। मग बघा, अगोदर कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर गहूच्या वेगवेगळ्या प्रकारे गहूच्या वेगवेगळ्या जाती संकरित केल्या। त्याच्यानंतर मक्यावरती पण त्यांनी संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न वाढवणारे गहू आणि मक्याच्या
जाती निर्माण करून त्याच्यानंतर त्यांनी तूर, चवळी यासारखे सुद्धा वेगवेगळे जे कडधान्य असतात त्यांच्या वेगवेगळ्या जाती तयार केल्या. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. आता सोयाबीन बघायची मागणी अत्यंत जास्त असते आणि ते अत्यंत मागणी जास्त असल्या कारणाने सुद्धा आणि शरीरासाठी आवश्यक असणारे तत्व त्या सोयाबीनमध्ये असल्या कारणाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या विकसित व्हावा, उत्पन्न जास्तीत जास्त वाढावा याच्यासाठी खानखोजे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनची लागवड करण्यासाठी, सोयाबीनची पीक उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारी सुगंधित तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. बघा आता वेगवेगळे जसं की गहूवरती त्यांनी संशोधन केले, त्याची जात वाढवली, वेगवेगळ्या प्रकारची जाती तयार केल्या. नंतर मक्यावरती केल्या, नंतर कडधान्य, चवळी, तूर याच्यावरती संशोधन केलं. त्याच्यानंतर त्यांनी शेवगाचं पण बघा, जर आता आपण भारतामध्ये सुद्धा त्याला अत्यंत मागणी असते आणि शेवग्याचा प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मग ते शेवग्याचा पाला असू दे, शेवगाच्या शेंगांच्या त्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात ते असू दे, शेंगामधील ज्या बिया असते त्या बियांपासून पण विविध सुगंधी प्रकारचे तेल तयार केले जातात. तर ह्या सगळ्यांचं शेवगा किती महत्त्वाचा असतो त्या संदर्भातील सगळी माहिती, त्यांचं महत्त्व त्यांनी विस्तारित रूपात एका पुस्तकामध्ये लिहिलं आणि ते पुस्तक प्रकाशित करून त्यांनी ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. अशा रीतीने शेतकऱ्यांना सुद्धा प्रत्येक आवश्यक असणाऱ्या जे काही उत्पन्न असतात शेतामध्ये त्यांची माहिती देऊन त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा विविध प्रकारे सहायता केली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. मग अशा रीतीने बघा देशामध्ये डॉक्टर खानखोजे यांचं बालमनापासून देशाबद्दल अत्यंत अपार असं प्रेम होतं. मग अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख ह्या पाठाच्या माध्यमातून लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्याला करून दिलेला आहे. तसेच शेतकऱ्यांविषयीची जी कळकळ होते त्यांना, तर त्यांनी त्या शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांचं उत्पन्न वाढावं याच्यासाठी जे काही त्यांनी अतोनात प्रयत्न केला, तर अशा रीतीने ते एक प्रसिद्ध असे कृषीतज्ञ म्हणून आपल्यासमोर त्यांचा अलौकिकता पाहायला मिळतो. मग अशा रीतीने एक कृषीतज्ञ आणि एक महान क्रांतिकारक म्हणजेच कोण, तर डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हा पाठ विस्तारित रूपात अभ्यासलेला आहे. आता ह्या पाठाखाली आलेला स्वाध्याय आपण पाहूया. प्रश्न 1, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. विधान अ, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. आ, भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. ई, लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. ई, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि उत्तरं लिहायची आहेत. सगळ्यांना माहिती आहे, परिचित शिकवत असताना मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. पहिलं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, नंतर मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. लिहिलं का सगळ्यांनी? चला मग तुमचं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपण पडताळून पाहूया. अ, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयी कथा ऐकत असत. हे विधान काय आहे? सत्य आहे. आ, भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं का? नाही. मग हे विधान कसं आहे? असत्य. उत्तर बरोबर लिहिले ना सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न ई, लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. हे विधान सत्य आहे. ई, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. हे विधान सुद्धा सत्य आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत. त्याचं उत्तर तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, उत्तर लिहायचं आहे, नंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत. लिहिलं का सगळ्यांनी उत्तर? चला मग तुमचं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपण चेक करून घेऊया. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत.
कोणते कोणते विषय होते त्यांचे? स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अशा रीतीने तुम्ही लिहायचं आहे. सगळ्यांनी उत्तर बरोबर लिहिलेलं आहे का? ओके, व्हेरी गुड. आता प्रश्न क्रमांक 3. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. अ. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली. तर कुठे प्राप्त केलेली होती? काय येणारच उत्तर? अमेरिका. व्हेरी गुड. दुसरा. आ. टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. उत्तर आहे फिजिक्स, जेनेटिक्स आणि मॅथमॅटिक्स. तर याचं ह्या 3 पर्यायांपैकी कोणतं उत्तर येणार बरोबर? जेनेटिक्स. व्हेरी गुड. ई. भाऊंनी टिंबटिंब या विषयात डॉक्टरेट मिळवली. तुमचे उत्तरांचे विकल्प आहेत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि कृषीशास्त्र. तर काय येणारचं उत्तर? कृषीशास्त्र. पाहूया आपण उत्तरासकट आपण वाक्य वाचून घेऊया. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. आ. जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. ई. भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. मक्यापासून कोणते कोणते पदार्थ तयार केले जातात यांची यादी तयार करा. बघूया मक्यापासून तयार होणारे पदार्थ. 1. पॉपकॉर्न, त्याला आपण लाह्या म्हणतो. 2. भाकर किंवा रोटी. 3. भाजी. आणि 4. तेल, की मक्यापासून तेल सुद्धा तयार केलं जातं. पुढील प्रश्न आहे. कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे. या विषयावर वर्गात चर्चा करा. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीद्वारे किंवा रचनात्मक विचाराद्वारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. हे अभिव्यक्तीत किंवा स्वगत ह्या प्रकारचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे विचार तुमचे याच्यामध्ये मांडण्याची मुभा असते. बघूया याच्यामध्ये आपण काय उत्तर लिहिलेलं आहे. कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे संकरित बियाणाचा शोध लागला. त्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाही, आळी लागत नाही व भरघोस पीक येते. त्यामुळे उत्पन्न वाढते व धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे. पुढचा प्रश्न आहे. तुम्ही काय कराल? प्रश्न आहे. तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. तर काय कराल? उत्तर आहे. आम्ही परिसरात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत जमा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू. त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू, कचरा पेट्या ठेवू. तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पालनासंबंधी चर्चा करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या या भागामध्ये पाठाचा उर्वरित परिच्छेद विस्तारित रूपामध्ये अभ्यासला आहे आणि पाठाचा स्वाध्याय सुद्धा सोडून घेतलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.